एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। हिंगोलीतील गुगळ पिंगरी गावात दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलांचं पोलीस अधीक्षकांना हे निवेदन देण्यात आलंय। अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप महिलांनी केलाय। त्यामुळे हिंगोलीमधून आता ही ब्रेकिंग न्यूज समोर येते। हिंगोलीतील गुगळ पिंपरी या गावात दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलांचं पोलीस अधीक्षकांना आता हे निवेदन देण्यात आलंय। अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला। 5 बाया माहेराला गेल्या लेकरं टाकू दारू पितात आणि घरी जाऊन बायका बोलतात अशी तुम्ही भाजी केली तशी त्या बाया भाजी कशी करतील। त्याच्यासाठी मारा जाते नवरी की त्या बाया माहेराला गेल्या टाकू फार कधी काय जणाच्या येळी काही जण मायबापाला म्हणतात तुम्ही वाहिले आम्हाला घरदार वाटून द्या, आम्हाला वावर वाटून द्या, आम्ही काय भीक मागाव का। माझा नवरा दारू पिऊनच मारलेला आहे। माझे 2 छोटे मुलं उभे, आता मी जे उघडे आहे ते दारू नच उघडे आहे। आज आमची मागणी आहे की आमच्या गावातली दारू बंद व्हायला पाहिजे। आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। आज सकाळी उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन आणि इतर मुद्द्यांवर सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत। उद्धव ठाकरे आज काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। आज सकाळी उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। काल उद्धव ठाकरे यांनी अभिजित देपके यांची भेट घेतली। आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी सध्या घडतायत, आंदोलन चिघळलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडणार आहेत। आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आलंय। दादांच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले। यावेळी दादांच्या कार्याचा, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले। दृश्य आपण पाहतोय। आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती। सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आलंय। पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आलंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्स पोस्ट केले। अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केले। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।